धारावीमध्ये आपण गेली अनेक वर्ष काम करत आहात. धारावीतल्या जनतेशी आपण जोडला गेला आहात. आज आपण बहुजन समाजवादी पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला. आपल्या रॅलीमध्ये अनेक गोरगरीब जनता सहभागी झाल्याबद्दल त्याबद्दल आपण काय सांगाल? मला याबद्दल सांगताना आनंद वाटतो की माझ्या रॅलीमध्ये तळागाळातले गरीब, कष्टकरी, दलित लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि अंतःकरणापासून ते माझ्या रॅलीत मला आशीर्वाद देत होते आणि हा त्यांचा आशीर्वादच मला धारावीमध्ये मी जे राहत होतो, मी धारावीमध्ये जे कमवलं आहे त्याचं मला आज खरोखर प्रचिती आली की मी लोक धारावीमध्ये अनेक राजकारणी असतील, धंदेवाले असतील, त्यांनी पैसा कमवला, त्यांनी या ठिकाणच्या सत्ता कमवली, पण रायबाग यांनी ह्या गरीब, दलित, कष्टकरी लोकांचा आशीर्वाद कमवला आहे याची प्रचिती आली आणि त्यामुळं मला आज खूप माझ्या रॅलीत जी माणसं बघून मला अत्यानंद झाला आणि मला खरोखर मी एक आत्मविश्वास माझ्याकडे आला, प्रबळ आत्मविश्वास की मी या इलेक्शनमध्ये मी 100% मी विजय होणार, यात कसलीही शंका नाही. काही ठिकाणी असं बोललं जातं की धारावीतल्या जनतेचा छुपा पाठिंबा आपल्याला आहे. काय सांगाल त्याबद्दल? आता छुपा पाठिंब्याबद्दल मी त्यांच्याबद्दल काही स्पष्ट असं काही सांगणार नाही, छुपा आणि उघड पाठिंबा. पण मी एवढं सांगेन की धारावीकरांनी माझ्यावर धारावीकरांचं माझ्यावर प्रेम आहे, कारण मी तेवढंच धारावीकरांसाठी प्रेम केले आणि मी धारावीला माझा समजतो आणि मी धारावीचा आणि धारावी माझी आहे. आजपर्यंत मी धारावीसाठी अंतःकरणापासून धारावीशी तळागाळातल्या लोकांसाठी काम केले. त्यांच्या गरजा असणार किंवा शैक्षणिक असू दे बाब किंवा कुठली आयुर्वेदिक बाब असू दे किंवा हॉस्पिटलच्या गोष्टी असू दे, कुठल्याही म्हणजे तळागाळातल्या गरीब लोकांच्या ज्या अडचणी असतील ते मी माझ्या दरवाज्यात माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर मी कुणालाही परत पाठवलं नाही. यथाशक्ती मी सर्वांनाच, मग एखाद्याची किडनी ट्रान्सफर करण्याचा विषय असू दे, कॅन्सरचं ऑपरेशन असू दे, एखाद्या मुलाची फी भरण्याचा विषय असू दे किंवा गरीब लोकांचे लग्न करण्याचा प्रश्न असू दे किंवा एखाद्याचं अपंग नस करण्यासाठी त्यांना कृत्रिम अवयव देण्याचा विषय असू दे, अशा अनेक महत्त्वपूर्ण मी कामं या धारावीमध्ये अंतःकरणापासून निस्वार्थीपणे लोकांची केलेली आहेत. आणि धारावीकरांना नक्की माहिती आहे का माणूस कुठल्याही संविधान पदावर नसतानासुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीनं आणि निस्वार्थीपणे माणूस जर काम करत असेल तर अशा एका माणसाला संधी द्यायचं ही धारावीकरांनी आता मन बनवलेलं नाही. ह्यालाच जर तुम्ही काही छुपा पाठिंबा म्हणत असाल तर काय मला त्याला माहीत नाही, पण अंतःकरणापासून लोकांचा मला या ठिकाणी म्हणजे पाठिंबा म्हणण्यापेक्षा लोकांनी आज ठरवलेलं आहे की आज ह्या माणसाला गेली 40 वर्ष माणूस निस्वार्थपणे धारावीची सेवा करतो आहे, धारावीच्या जनतेमध्ये राहतो आहे, त्यांच्या सुखदुःखाशी एकनिष्ठ होतो आहे, त्यांना मदत करतो आहे. त्यामुळे धारावीकरांनी यावेळेस सर्व म्हणजे मी म्हणणार नाही की सर्व जाती धर्मातली लोक, सर्व प्रांतातली लोक, आणि मला माझ्या दृष्टीने मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की धारावीत मला कुठलाही पक्ष नाही. धारावीमध्ये धारावीची जनता आणि रायबाग हे त्यांचा पक्ष आणि धारावीची जनता हाच त्यांचा तो पक्ष, असं एकमेकाशी नातं ठरलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मला धारावीचा त्यांच्या तर तुम्ही म्हणताय छुपा पाठिंबा म्हणण्यापेक्षा मी केलेल्या कामाची ती पोचपावती आहे. धारावीमध्ये विकासाचा मुद्दा अतिशय ऐरणीवरती आहे. आता इथं अदानी आलेले आहेत, पण लोकांना विकास हवा आहे. सर्वे थांबवला जातो आहे. काही लोकांना सर्वे पाहिजे आहे, धारावीच्या विकासाची गरज आहे, पण काही लोक गायकवाड परिवाराबरोबर आजही जोडली गेलेले आहेत. गेल्या 20 वर्षात धारावीचा विकास झाला की नाही झाला? बघा, खूप चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगेन की हे गायकवाड जो परिवार आहे, मला वैयक्तिक त्यांच्यावर काही टीकाटिप्पणी करायची नाही आहे, पण सत्य गोष्ट मी सांगण्यापेक्षा माझ्या पूर्ण धारावीकरांना माहिती आहे काय परिस्थिती आहे आज त्यांच्या वडिलांपासून आजपर्यंत. जर तुम्ही त्यांचा इतिहास बघितला तर जवळजवळ धारावीवर त्यांनी जवळजवळ 40 वर्ष या ठिकाणी म्हणजे धारावीकरांचं प्रतिनिधित्व केलं आहे किंवा त्यांचं पालकत्व केलं असं मी म्हणेन.
त्याच्यामध्ये मधले 5 वर्ष सोडले तर बाबूराव माने त्या ठिकाणी आमचे आमदार होते 95 ते 2000पर्यंत. तेवढा जर कालावधी वगळला तर 35 वर्ष त्यांचं या ठिकाणचं म्हणजे कालावधी आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी खासदार झाले, मंत्री झाले, आमदार राहिले. पण मला सांगा की या ठिकाणी एक असं काम त्यांचं आहे का धारावी मध्ये की आवर्जून म्हणजे अभिमानानं धारावीकरांनी सांगावं की त्यानं हे आमच्या धारावीकरांसाठी काम केलं आहे आणि धारावीला त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग झाला आहे. असं एकसुद्धा काम त्यांचं 40-35 वर्षात झालेलं नाही आहे. मी तुम्हाला सांगेन की एक चांगलं हॉस्पिटल नाही आहे, एक चांगली शाळा नाही आहे, एक चांगलं ग्राउंड नाही आहे, एक चांगलं या ठिकाणी गार्डन नाही आहे. या ठिकाणी धारावीची अवस्था तुम्ही बघाल तर रस्ते या ठिकाणी परिपूर्ण लोकांना चालण्यासारखे नाहीत, फुटपाथची व्यवस्था नाही आहे, पार्किंगची व्यवस्था नाही आहे. तुम्ही जर गल्ली बोळातून गेला तर गटारं तुंबलेले आहेत, या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. अशी कुठलीही धारावीकरांच्या आज जर मी तुम्हाला सांगतो की राजीव गांधी नगर या ठिकाणचं कुट्टीवाडी या ज्या छोट्या तुम्हाला त्या ठिकाणची लालचाळ अशा जर एरियात तुम्ही गेला तर तुम्हाला प्रश्न पडेल या ठिकाणी खरोखरच माणूस राहतो का. आपण गावी गेल्यानंतर आपल्याकडे जनावरंसुद्धा यांची चांगल्या पद्धतीने राहतात, त्यांचीसुद्धा सोय चांगली असते. पण या ठिकाणी तुम्ही बघाल तर माणसं जनावरांपेक्षाही खालच्या म्हणजे जी त्यांच्याकडे सुविधा आहे की जनावरांना जे आपण सुविधा त्याच्यापेक्षाही कमी दर्जाची सुविधा या ठिकाणी लोकांना मिळते. आज तिथली परिस्थिती फार वाईट परिस्थिती आहे. आज त्या लोकांना स्वच्छ हवा नाही, स्वच्छ पाणी नाही आहे. तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आज अशा गल्ल्या आहेत की सूर्याचा प्रकाश त्या गल्ल्यांनी कधी बघितला नाही, एवढे घनदाट झोपडे आहेत. एक माणूस जर गेला तर दुसऱ्या माणसाला त्या ठिकाणी बाजूला उभं राहून व्हावं लागतं आणि नंतरच त्या माणसाला बायपास करावं लागतं, म्हणजे जावं लागतं नाही, म्हणजे त्यांना रस्ता द्यावा लागतो. अशी परिस्थिती धारावीकरांची आहे. आज धारावीकर हा खूप म्हणजे एखाद्या विकास साठी तळमळतोय की कुणी आम्हाला एखादी शाळा द्यावी, एखादं कुठंतरी चांगलं हॉस्पिटल द्यावं, एखाद्या कुठंतरी या ठिकाणी जी मुलं आहेत, तरुण मुलं, शिकलेली मुलं आहेत आमच्याकडे, भरपूर डिग्री होल्डर आहेत, पण आज त्यांना कुठलंही काम मिळत नाही, त्यांच्या हाताला काम नाही. आणि काम नसल्यामुळं केवळ आणि केवळ ती मुले व्यसनाधीन होत चालतात. धारावीतली तरुण पिढी 80% व्यसनाधीन झालेली आहे. याला जबाबदार कोण आहे? या लोकांनी म्हणजे विचार करायला पाहिजे. आणि हीच लोक आज ओरडतात. आज तुम्हीच त्या ठिकाणी आजपर्यंत सत्ता उपभोगताय आणि तुम्हीच एखाद्या विकास होत असेल त्याला तुम्हीच मोर्चे काढून विरोध करताय, तुम्हीच न्याय मिळावा म्हणून धारावीमधनं मोर्चा काढताय. हास्यास्पद गोष्ट आहे की न्याय कुणाला द्यायला पाहिजे होतं, तुम्ही न्याय द्यायला पाहिजे होतं, तर तुम्हीच आमच्याकडे न्याय मागताय. न्याय देण्याचं काम तुमचं आहे, तुम्ही 35 वर्ष सत्तेवर आहात. बरं, तुम्ही सांगताय, आज मी ऐकलं की 1-2 दिवसापूर्वी की GR काढून तुम्ही सांगताय की GR काढला आणि अमुक या ठिकाणी असं केलं, त्या ठिकाणी तिकडून न्यायचं, यांना एवढी जागा मिळाली अदानीला. अरे पण तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये किंवा त्या विधान भवनात तुम्हीसुद्धा बसलाय ना. मग तुम्ही का आमच्या धारावीचा प्रश्न उठवला नाही तिथे? का धारावीचा प्रश्न तुम्ही घेऊन त्या ठिकाणी तो जो काही GR काढला त्याला का नाही थांबवलं तुम्ही? तुमच्या हातात नव्हतं का? तुम्ही आमदार होता, तुम्हाला फुल अधिकार होते धारावीचं हित बघण्यासाठी. मग तुम्ही ते का बघत नाही? म्हणजे आमच्या धारावीकर काय नुसतं फसवताय, मी हे करतोय, मी ते करतोय दाखवून कुठल्या तर मुख्यमंत्र्याकडे जाताय, एखादं कुठेतरी लेटर देताय किंवा एखाद्या कमिशनरकडे जाताय, लोकांना दाखवायचं, पण हातात तुमचे आहे ना. पण त्याच्यावर कुठली कारवाई करून तुम्ही थांबवत आहे का? मी एखाद्या हे तुम्हाला उदाहरण मी सांगतोय की मुस्लिम आमच्या या ठिकाणी बांधव आहेत, त्यांच्या मस्जिद तोडण्यासंबंधीच्या विषयावर मी बोलतोय. मी ताईंना बघितलं की मुख्यमंत्र्याकडे ते मस्जिद तोडण्याचा विषय घेऊन गेले आणि ते मस्जिद तोडण्यासाठी त्याने ते लेटर मुख्यमंत्र्यांना दिलं. तुम्ही त्या कमिशनरला पोलीस दिलं, महानगरपालिकेच्या कमिशनर दिलं, पण ती मस्जिद तोडण्याची थांबली का? आउटपुट काय मिळालं का? फक्त देखाव्यासाठी तुम्ही कामं करताय का? मग तुम्हाला खरोखरच दिलं तर आता तर तुम्ही खासदार आहात. ह्या 1-2-15 दिवसाची गोष्ट मी सांगतोय. मग खासदार आहात, तुमची ताकद या ठिकाणी तुमचे एवढे खासदार आहेत, या ठिकाणी तुमचे एवढे आमदार आहेत, तुमच्याकडे एवढा अधिकार आहे. मग तुम्ही ते थांबवू शकला असता का नाही? पण तुम्ही का नाही थांबवले? म्हणजे मला एकच वाटतंय की तुम्हीच हे प्रॉब्लेम क्रिएट करता आणि तुम्हीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाता आणि लोकांना जर तुम्ही फसवण्याचं काम आजपर्यंत करत आले, असं माझं स्वतःचं मत आहे. तर याच्यावर आता धारावीकर निर्णय देतीलच. आज ना उद्या आता इलेक्शन जवळ आहे. धारावीकरांनी याच्यावर अंतर्मनातून विचार करून खरं धारावीकरांनी याच्यावर निर्णय द्यावा आणि हा निर्णय तुम्हाला मतातूनच द्यावा लागेल. मी तुम्हाला सांगतो की धारावीकरांना पण मी विनंती करेन की तुम्ही सखोलपणाने याचा विचार करावा. प्रामुख्याने मी माझ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी आग्रह करेन, त्यांना विनंती करेन की तुम्ही या गोष्टीवर विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आजपर्यंत
केवळ आणि केवळ माझ्या मुस्लिम बांधवांच्या मतावर मी सांगेन की या गायकवाड कंपनीनं धारावीवर राज्य केलेलं आहे, हे तुम्हाला उलटून टाकावं लागेल यावेळेस. आजचीच मिळालेली माहितीनुसार आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे आणि शिवसेना आणि काँग्रेस यांचे बरेच दिवस तिकिटावरून वाटपावरून चर्चा चालली होती आणि शेवटी आज शिवसेना उभाटा गटातर्फे धारावीतून बाबूराव माने यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. म्हणजे ही लढत मैत्रीपूर्ण समजायची की काय समजावं? आता मी पण हे ऐकतोय, मला तर काही माहिती नाही एवढ्या, म्हणजे आता त्यांच्या पक्षातल्या काही घडामोडी असतील, पण मी पण हे ऐकलेलं आहे की काही उभाटा आणि काँग्रेस यांच्यामध्ये काही मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची, म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या जे काही मिटिंग होतात म्हणजे त्या संदर्भात त्या मिटिंगमध्ये असं ठरलेलं मी पण ऐकतोय. म्हणजे माझ्याकडे पण ऐकू बातमी आहे, पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल काही सांगू शकणार नाही ह्याच्यामध्ये. पण हे जे ऐकू तुम्ही ऐकले तेच मी ऐकले की आमचे बाबूराव माने जे माझे आमदार आहेत, माझे चांगले मित्र आहेत, ते माझे सहकारी आहेत आणि त्यांचा प्रयत्न चालू होता की उभाटामधून तिकीट मिळवण्यासाठी आणि मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशा पद्धतीचे त्यांचे सगळं प्रयत्न चालू होते. तर त्यांच्या प्रयत्नाला यश आलं असं तर खूप चांगलं, मी त्यांचं अभिनंदन करतो. धारावीतून महायुतीतर्फे RPIने सुद्धा तिकीट मागितली होती आणि तिकीट न दिल्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून सिद्धार्थ कासार देखील फॉर्म भरतात आहे, मनसेतर्फे देखील फॉर्म भरला जात आहे आणि अनेक अपेक्ष उमेदवारही अर्ज भरतात. ही तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट समजायची का? हे आता मी मतदारांच्यावरती अवलंबून आहे. आता म्हणजे कशा पद्धतीने मतदार त्या ठिकाणी म्हणजे राहिलेल्या उमेदवारांना मदत करतात किंवा कशी मदत देतात. पण मला फायदा म्हणण्यापेक्षा मी हे सांगेन की सगळ्यांनी एक मैत्रीपूर्ण आम्ही लढतो आहे आणि सगळेच जर मैत्रीपूर्ण लढत असतील तर मी सगळ्यांना एक विनंती करेन, उभ्या राहणाऱ्या कॅन्डिडेटला कोणी पण निवडून येऊ दे, पण आपण सर्वजण त्या निवडून आलेल्या कॅन्डिडेटच्या पाठीमागे आपण उभं राहूया आणि सगळे मिळून धारावीचा विकास करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध राहूया. हे सगळ्याच मी पक्षातल्या सगळ्याच उभ्या राहणाऱ्या कॅन्डिडेटला सांगेन की सगळेजण तुम्ही धारावीच्या विकासासाठी उभे राहतात, धारावीच्या उद्धारासाठी उभे राहतात, तर मग सर्वांनी आपण जो निवडून येईल त्याला त्याचं म्हणजे साधारणपणे आपण नेतृत्व मानूया आणि सर्वजण मिळून धारावीचा जो थांबलेला विकास आहे तो सर्वजण करूया, असं मी तुम्हाला खरं सांगेन. बाबतीत मला फायदा का तोटा बघण्यापेक्षा मला धारावीचा विकास महत्त्वाचा आहे. धारावीच्या विकासाबद्दल आपलं खरोखरच मत चांगलं आहे. मग जनतेला तुम्ही आता उमेदवार म्हणून काय आव्हान कराल? मी जनतेला आव्हान करण्यापेक्षा मी जनतेकडं एक मागणं मागेन की मी आज गेली 40 वर्ष धारावीमध्ये काम करतो इमानीद्वारे आणि माझी तळमळ आहे की धारावीचा विकास करावा. कारण मला धारावीमध्ये जी जनता राहते ती गोर गरीब कष्टकरी दलित जनता जादा प्रमाणात राहते आणि सर्व धारावीकरांना माहिती आहे की मी आज कुठल्याही संविधान पदावर नसताना मी धारावीकरांच्या जे काही माझ्या परीनं यथाशक्ती जी काही लोकांना मदत होऊन मी करत आलो आहे, तर मदत होऊन जी काही करता येईल तेवढी मी लोकांना मदत करत आलेलो आहे. आणि आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की माझ्या ऑफिसमध्ये आलेला, माझ्या दरवाजा ऑफिसमधून कुठलाही माणूस माझ्या ऑफिसमधनं यथाशक्ती मला होईल ती, मी फार मोठं काय तुम्हाला म्हणणार नाही, पण प्रत्येकाला मी मदत करत आलेलो आहे आणि मदत करत राहीन. आणि मी धारावीकरांना सांगेन की मी कधीही मी सत्तेसाठी, पैशासाठी किंवा माझ्या ऐश्वर्यासाठी, माझ्या प्रसिद्धीसाठी मी कधीच धारावीसाठी काम केलेलं नाही आहे. तर तुम्ही धारावीमध्ये आज एका म्हणजे घराण्याला किंवा एखाद्यानं 30, 35, 40 वर्ष संधी देत आलेला आहात, त्यांचे पण तुम्ही कामं बघितलेत, पण कुठलंही काम धारावीला साजेसं असं किंवा धारावीला सर्वांच्या उपयोगी असं झालेलं नाही. तर मी सर्वांना सांगेन की मला पण एक संधी द्या, मी पण धारावीकर आहे, मी पण तुमच्यातलाच आहे, मला पण धारावीचा विकास करण्याची तळमळ आहे. तुम्ही एकदा मला पण संधी द्यावी आणि माझं पण काम बघावं 5 वर्षातलं, असं मी धारावीकरांना विनंती करेन. आणि माझ्यावर पण विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच घात करणार नाही. मी खऱ्या अर्थानं धारावीचा जेवढा शक्य असेल 5 वर्षात, म्हणजे आता गेली 40 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढं मी 5 वर्षात करून दाखवेन,
ही मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो, एवढं सांगतो. आणि मला सर्वांनी मनापासून मदत करा. पक्ष बघू नका कुठलाही, फक्त एक तुमचा मित्र धारावीकर, तुमचा सहकारी धारावीकर आणि धारावीसाठी अंतःकरणापासून तळमळत असलेला धारावीचा विकास व्हावा म्हणून अशा तुमच्या मित्राला, तुमच्या भावाला, तुमच्या मुलाला सर्वांनी विश्वास ठेवून मतदान करा आणि मला भरघोस मतानं निवडून द्या. मी आज बहुजन समाज पार्टीतून उभा आहे. बहुजन समाज पार्टी ही तुम्हाला माहिती आहे तळागाळातल्या गरीब कष्टकरी लोकांची पार्टी आहे आणि ही पार्टी गरिबांना घेऊन जाणारी, या पार्टीमध्ये कुणाचाही दोष नाही, म्हणजे द्वेष केला जात नाही. अशा पार्टीत मी उभा आहे आणि माझी निशाणी हत्ती आहे. आणि तरी सर्वांनी हत्ती लक्षात ठेवून मला येणारा या निवडणुकीमध्ये हत्तीवर मतदान करून मला भरघोस मताने निवडून द्यावं. मतदान येणाऱ्या 20 तारखेला आता नोव्हेंबरमध्ये मतदान आहे. तरी सर्वांनी घरातून बाहेर निघून भरघोसपणाने, हत्ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे श्री गणेशाचं रूप आहे आणि हे गणेश, मला श्री गणेश म्हणजे आज माझी धारावीमध्ये मला एक माझ्या राजकारणाचा श्री गणेश सर्वांनी करावा असा हात जोडून मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो.